गुड मॉर्निंग मित्रांनो, काय बोलता, कशात सगळे. आजचा आहे माझा हाफ सिक्स्थ व्लॉग. दिसत नसेल, एक बोट हात पकडण्यात हे झालेला आहे. तर काय म्हणता, आज पण काय सेम रुटीन असेल. बस एकच आहे की एक्साइटमेंट जास्ती आहे. आणि संध्याकाळी माझ्या बहिणी येणार आहेत, बहिणीची पोरं येणार आहेत आणि जिजूज येणार आहेत. तर सो प्लॅन असू शकतो मस्त मजा करायचा. तर आजचा दिवस फुल ऑन धमाल असेल संध्याकाळपर्यंत. त्याच्यानंतर रात्री मे बी हे करू आणि उद्याचा पण एक दिवस आहे. तसं मग उद्या बिर्याणी आणि आज चिकन आणि पाव असा बेत ठरलेला आहे स्पेशली, असं तुम्ही बघायला गेलात तर मग आता बघूया. पोरांबरोबर पण टाईमपास होईल, बाबू पण खेळेल, फुल मजा करणार आहे. डान्स प्रॅक्टिससाठी येणार आहे. तर आता कसा चार तारखेला भावाची एंगेजमेंट आहे 4 तारखेला. सो मग तिथे डान्स हे असणार आहे, डान्स करणार आहे आम्ही सगळे भावंड मिळून. ते तुम्हाला थोडंफार आज मे बी संध्याकाळी थोडंसं दाखवू शकतो किंवा उद्या संध्याकाळी दाखवू शकतो, असं असेल थोडंफार. तर तेच दाखवेन मी. आणखी इट्स नॉट दाखवू नाही शकत, सरप्रायझेबल आहे ते, तिला पण दिसेल म्हणून आम्हाला ते लपून छपून करायचं आहे. तर मे बी झालं असतं दाखवेन, पण नाही झालं असतं नाही दाखवेन, असं पण असेल. आता बघूया कधीपर्यंत या बहिणी येत आहेत. मजा करू फुल एकदम धमाल. पिण्यापिण्याचा पण प्लॅन असू शकतो, तर ते पण आहे. बघूया आता कसं चाललं आहे, काय होतं आहे, कधीपर्यंत सगळी भावंडं जमत आहे आणि काय प्लॅन होतो आहे नक्की. चालेल, मी आता बस पकडतो, तुमच्याशी नंतर बोलतो. बाय बाय. स्टेशनला आणि आमच्या इथे गजानन वडापाव चालू झालेला आहे. तिथे नंतर गणेश वडापाव आहे, जो की आधीपासून आहे, पण आत्ताच रिसेंटमध्ये गजानन वडापाव चालू झालेला आहे. सो टेस्टी म्हणजे असं झालेलं आहे की आता ठाण्यात जायची गरज नाही पडत फॉर गजानन वडापाव. आमच्या इथेच भेटतो, काय त्याचं टेन्शन नाही. गर्दी तर दिसत नाही आहे, ट्रेन आहे, जाऊया आरामात. 8च्या आधीच पोचलेलो आहे, असं पकडा. येईल आता ट्रेन, नंतर बोलतो तुमच्याशी. डायरेक्ट ट्रेन पकडल्यावर ठाण्यात बोलीन, मग ते बेटर पडेल, कारण की ट्रेनमध्ये गर्दी पण असू शकते. पण आज शनिवार आहे तर गर्दी कमी असेल मोस्ट ऑफ. तसं आता बघूया कसं काय ते, नंतर बोलतो तुमच्याशी. बाय बाय. प्लॅन थोडा चेंज झालेला आहे. कल्याणची फास्ट ट्रेन येते आहे, ती जी ठाण्याला लवकर पोचेल. ते अजून 3 मिनटं दाखवत होती स्लो ट्रेनसाठी. त्यापेक्षा मी प्लॅन केला जाऊ दे, फास्ट ट्रेननेच जाऊया, ते बेटर पडेल. पनवेल लागली आहे 8ची 7:52ची वाशी. ही तरी भेटतो काय, ही भेटली तर चांगलंच आहे, लवकर पोचता पण येईल. त्यांची ती मजा मला असे थोडेफारच दिसतील जे वर्किंगमध्ये असतील आणि हे करत असतील. त्याचा काय मी संडेला आम्हाला वीक ऑफ, म्हणजे तो पण काय मी घेतो म्हणून वीक ऑफ, नाही तर तो पण नसतो, तो मध्येच कधीही देऊ शकतो तो, जेव्हा हे असतं म्हणजे वीकचा रोस्टर सेट होतो
तर आम्हाला विचारला जातो की तुम्हाला वीक ऑफ कधी पाहिजे. मी संडेच सांगतो. मी संडेला कशी बायको पण घरी असते, आरामात नो टेन्शन टाईम स्पेंड करायला भेटतो, खेळायला भेटतं बाबूबरोबर, थोडीशी कामं असतात ती होतात, खूप काही. उन्हामुळे जाम कंटाळा येतो यार, जाम कंटाळा येतो उन्हाळा. आता जाऊया जरा बसच्या लाईनीत. बस पण असेल भेटेल आता लगेच. आणि मिनिमम बस असते 9, 9:30पर्यंत लास्ट टू लास्ट, तर 9:45 लास्ट. त्याच्यानंतर बस नसते. आपण तर आता काय 8:15 पोचलो, तर मग काय एवढा इश्यू नाही होणार. ह्या टायमिंगला गर्दी पण मजबूत असते. आणि आज बघा ऐरोली पूर्ण खाली आहे. मी जातो बसच्या लाईनीत, नंतर बोलतो तुमच्याशी. बस तशी तर खाली आहे, दिसत तर नाही कोण. बघूया आता. इथे ना एक मसाला या साईडला तिकडे या साईडला मसाला डोसा, इडली वडा ह्या सगळ्याची ना गाडी लागते. तो आता काय माहीत नाही, खूप दिवस झाले दिसत नाही. नाहीतर आई शपथ एक नंबर लागते ती त्याच्याकडे. त्याच्यानंतर तो वडापाववाला फेमस आहे तो. त्याच्यानंतर आमच्या इथे सिग्नलच्या इथे एक मंचुरियन भेलवाला आहे, तो संध्याकाळचाच लावतो. पण गर्दी अशी असते, गर्दी जसं काय जाम फेमस आहे, फुल फेमस असं आहे. बस वाटतं मे बी खालीच आहे. जाऊया बसनेच, बेटर होईल. बसायला भेटेल की नाही माहीत नाही, बघूया. बसायला जागा असेल तर बसूनच जाऊया. उभं राहायचा कंटाळा आलेला आहे. मोस्ट ऑफ मी तिथे उतरून बोलतो तुमच्याशी. बाय बाय. आज बसायला तर भेटलं नाही, उभं राहूनच यायला लागलं आहे. आणि गर्दी एवढी होती म्हणजे सगळ्यांनाच बसायचं होतं. तर आता काय पहिलेच बसून झाले होते मोकळे, बस खाली होती म्हणून आता डॉक्टर उभं राहून आलो. मला जाऊ दे, लवकर पोचलेलं बेटर आहे. तसं लवकर निघायला पण भेटेल. आज हाफ डे यायचा प्लॅन आहे. ID पण पहिलीच काढून ठेवले, उगाच ते सीन नको. केस जरा हवेमुळे जरा तरी सेट वाटत आहेत, नाही तर ती पडलेलीच असतात. आता बघा ह्या साईडची कशी पडलेली दिसेल, नाही तर मस्त हवे वरती करून प्रॉपर वॅक्स खूप दिवस झाले वॅक्स घ्यायचा आहे, पावडर वॅक्स घ्यायचा आहे. टाईमच भेटत नाही, ऑर्डर करायला पण भेटत नाही. आतमध्ये बोलतो इथे फालतूगिरी आहे. कॅमेरा कशाला चालू आहे, हे कशाला चालू आहे, हेच चालू असतं. मग आतमध्ये डायरेक्ट बोलतो. ते वॉचमॅन्स लोक ना गेटवरती ओरडतात, म्हणजे कॅमेरा ह्यांना आऊट नाही आहे असं ते म्हणतात. बट काय आहे इथे लपवण्यासारखं?
असंच पण दिसतं सगळ्यांना. हां भाई, तुम्ही फ्लोअरवरती असाल तर एक बात वेगळी आहे, पण कशाला ओरडतात माहीत नाही बाबा. मग त्यांचा काहीतरी रूल्स बिल्स असतील, काहीतरी असतील, मे बी डिपेंड्स. म्हणून शपथ एवढं गरम होतं ना, डेंजरवालं. पसीना पसीना निकल गया फुल. आहे बिविंगच्या लॉबीमध्ये, ह्याच्यात जातो आहे. धुणं चालू आहे म्हणून या साईडने आलो. तर मी पोचलो आहे आता ऑफिसच्या इथे. लॉकर रूमच्या इथेच आहे. लॉकर रूम बघू शकता तुम्ही. मी आता आत जातो. मी तुम्हाला ब्रेकला किंवा डायरेक्ट बाहेर सुटूनच नंतर बोलतो तुमच्याशी. बाय बाय. आज 5 वाजताच निघालो आहे. बायको बोलली होती जरा लवकर ये, म्हणून लवकर निघालो आहे. बस पण आहे तिथे, तर बस पकडूनच जाऊया स्टेशनला ऐरवली, बेटर पडेल. उगाच कशाला ऑटो बिटोनी जायची झंझट मारी. नाईस गॉगल. जस्ट उतरलो, ऐरोली स्टेशनला जातो आहे. 2 मिनटावर आहे. एका इकडेच आहे समोर. बघूया आता कितीची ट्रेन भेटते आणि कधीपर्यंत घरात पोहोचतो. जल्दी छोड़ते नहीं है हमको. 540ची ठाणा लागली आहे. माणसांचं वेगवेगळंच असतं. फाय 40ची लावली आहे. बघूया आता ट्रेन कधीपर्यंत येईल बघायला लागेल. तुमच्याशी ठाण्यामध्ये बोलतो. बाय बाय. एसी लागली आहे. 6:07ची आहे. बरोबर. नंबर CST 7:07ची आणि बरेल एसी होती जी आताची आली आहे. बघूया कोणती भेटते. मे बी एसी तर नाही. एसी तर जाऊ दे, याच्यानंतरची पकडली तर ती पकडू शकतो. पाच वाजून 57 मिनिटांची कल्याणला जाणारी 15 डब्यांची जलद लोकल क्रमांक 5 वर येत आहे. ही लोकल कल्याण या स्थानकावर थांबेल. 5 वाजता 57 मिनिटांची
कल्याण जाने वाली 15 डिब्बों की तेज लोकल पुणे के समय में प्लेटफॉर्म क्रमांक 5 पर आ रही है। ये लोकल डोंबिवली कल्याण स्टेशन पर रुकेगी। लोकल इज अराइविंग शॉर्टली ऑन प्लेटफॉर्म नंबर ऐसी ट्रेन है, जाऊ दे. बस कोण पकडण्याच्या भानगडीत पडेल. त्याच्यानंतरची एक ट्रेन येईल, ती कधी येते काय माहिती. या साईडला दाखवली आहे CSC 7ची CSC ट्रेन आहे आणि इथे आहे ती ही AC वाली आहे, फुल AC आहे हे. अर्धा पब्लिक चढतो, अर्धा पब्लिक नाही चढत. जाऊ दे, कोणती ट्रेन येते ती बघूया. तशी भांडूपमध्ये बोलतो डायरेक्ट. बाय. हां, जस्ट उतरलो आहे. प्लॅन करतो आहे रॅपिडोच करू, बेटर पडेल. आता बघूया रॅपिडोवाला ॲक्सेप्ट करतो की नाही, नाहीतर मग गपचूप बसणे किंवा ऑटोनीच आहे. ऑटोवाले ऑनलाईन घेत नाहीत ना, नाही तर ऑटोवाल्यालाच सांगितलं असतं, लगेच पोचलो तरी असतो. जास्ती वेळ कुठे थांबायला भेटेल हे नाही झालं असतं तर. रॅपिडो करतो किंवा ऑटोनी जाईन ते चेक करेन, किंवा बस भेटली तर बसने जाईन. भाऊ आणि बहिणीची पोरगी आली आहे, बाकीचे येत आहेत हळूहळू. हां, कधीपर्यंत सगळे जमत आहेत. मुनी तर इथं बोलली मी पोचेन थोड्या वेळाने, आणि तसं काय येणार होता 5:30च्या नंतर, म्हणजे 5:30ला जो सुटणार होता त्याच्यानंतर ते तयार बियार होऊन सगळे येणार होते. मग त्यांना मे बी 6:30 किंवा 7 होती, माहीत नाही. आता बघूया. बसची लाईन पण कमी दिसते, मे बी बसनीच जाईन, तेच बेटर पडेल. तुमच्याशी तिथे उतरल्यावरती बोलेन मी. बसला जाम गर्दी होती तर रॅपिडो बुक केली आहे. रॅपिडो आता येते आहे, 2 मिनटावर आहे, लगेच येईल. मी आहे आता बिकानेरच्या इथे, तो 2 मिनटात पोचणार आहे, मला त्यांनी मेसेज टाकलेला. तर तो आता बाईकवरनं जाऊया, लगेच मौजेनला पोचूया, ते बेटर पडेल. काय आलं? हा, रॅपिडो करून लवकर पोचलो, ते बेटर. पब्लिक आली असणार. इथे कोण आहे? कोण दिसत नाही. गल्लीत आहे ओंकारच्या इथे. पोचेन मी आता थोड्या वेळात. बड बड बोल, काय बोलते बोल. काय बोलतो बत्तू? कुठे आहे ती? मग कुठे गेली? आत्तेकडे बाबू. मग इथे काय करते? बॅग भेटली. हे शंभड्या, हे काय उघडा पुगडा? अरे दिसतंय मला. त्याला बोलली टॅटू काढूया तर नाही. दिसतेस तू, दिसतेस. काय भाऊराय एकटा झाला? कोण आली आहे? कुठे आहे? वरती काय डान्स प्रॅक्टिस करतेस काय? काय बोलतो? काय एकदम असा शांत शांत का?
थकलायस काय? थकलायस का? झोप येते. झोपायचं बा थोडा वेळ, जाऊन पड जा मग. कुठे आहेत बाकीचे? कुठे आहेत? कोण आले अजून? ही दोघंच आले. मुनिताला मी फोन. ऐकतच नाही. लगेच फ्लिप करायला नाही ना. हो मॅडम, सॅमसंग नाही माझा, तो लगेच असं फ्लिप करता येईल. चष्मा खेचणार ती. चष्मा चष्म्याला हात लावायचा नाही. चष्म्याला हात लावायचा नाही. हे सगळ्यांना मधलाच देऊ. हा सगळ्यांना मधलाच देणार. मधला तुला. ठीक आहे. ए बर्थडे बॉय. हाय असेल ना. हाय हाय बोलो बोलो. जयदेव जयदेव. मग काय चिकू आंबा फणस पपई. Happy birthday to you. Happy birthday dear Ratri. Happy birthday to you. God bless you. May God bless you. Happy birthday dear Ratri. Happy birthday to you. ती कोणाला वाकून बघते बबी? कोण आहे? ते सगळं झालं. ब्लॉगिंग सकाळपासूनच चालू आहे. सकाळपासून असते ती. इकडून काढ या साईड. किरकिर नको करायला. कलर ना तुझं बस खाली. ए काय नाही आता. काय? ए त्यांच्या समोर हसून दाखवलं. तिचं नाव सांगून आम्हाला दाखवलं. नाही खात. अरे, ही पोरं खाऊन काढली.